2 दिवसापूर्वी हडपसरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती। क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरून एका खासगी बँकेच्या एजंटकडून भर रस्त्यात एका तरुणाला मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलेलं आहे, कारण की या प्रकरणाची दुसरी बाजू आता समोर आलेली आहे। फिर्यादीनेच आधी एजंटला मारहाण केली होती, ज्याचा सीसीटीव्ही देखील सध्या समोर आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसापूर्वी भर रस्त्यात संदीप जामदार या तरुणाला क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरून एका खासगी बँकेच्या एजंटकडून मारहाण करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर संदीप जामदार यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता। त्याच्यानंतर जय कासर असेल, विनीत कासर असेल आणि तनिष्क खुडे या तिघांवरती गुन्हा दाखल झालेला होता। मात्र आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आलेली आहे। फिर्यादी संदीप जामदार जे आहेत त्यांनीच आधी एजंटला मारहाण केली होती, त्याचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा एजंट त्या संदीप जामदार जे आहेत त्यांच्याकडे जेव्हा वसुलीसाठी जातात, कर्ज जी थकबाकी आहे ती घेण्यासाठी जातात, तेव्हा हे जे संदीप जामदार आहेत त्यांनी देखील भर रस्त्यात बांबूने या एजंटला मारहाण केलेली होती आणि याचा सीसीटीव्ही तुम्ही शेजारच्या दृश्यात बघू शकता की कशा प्रकारे संदीप जामदार जे आहेत ते या एजंटला मारहाण करताना दिसत आहेत। त्याच्यानंतरच ज्या एजंट जे आहेत त्यांनी बाकी त्यांचे जे लोक असतील त्यांना बोलून पुन्हा एकदा थकबाकी जी आहे त्याच्यावरती विचारणा करायला गेली असता भर रस्त्यात जेव्हा विचारणा झाली, मात्र त्यांनी जेव्हा असमर्थता दर्शवली संदीप जामदार यांनी, त्यावेळेस या वादाचं रूपांतर जे आहे ते मारहाणीत झालं आणि त्याच्यानंतरच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे। या जेव्हा वाद झाला त्याच्यानंतरनं जे राजकीय हस्तक्षेप देखील करण्यात आला, अशा प्रकारची वसुली होते यावरती गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। मात्र बघायला गेलं कुठेतरी तर त्याचा जो मारहाणीचा संदीप जामदार यांना मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो आधी व्हायरल झाला होता, त्याच्यामुळे या प्रकरणाची आधी सुरुवातीला फक्त एकच बाजू दिसली। आता 2 दिवसाच्या चौकशीनंतरनं संदीप जामदार यांनीच एजंटला मारहाण केल्याचा सीसीटीव्ही समोर आल्याने या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आता पाहायला गेलं तर दोन्ही बाजूंचे जे सीसीटीव्ही आहेत, दोन्ही बाजूंचे जे व्हिडिओ आहेत ते समोर आलेले आहे। मात्र या सगळ्यावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो सध्या पुण्यात उपस्थित झाला आहे। त्यावरूनच अशा प्रकारे थकबाकी जी वसूल होते त्यावरती देखील काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहे। त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीत अजून कोणत्या नवीन घडामोडी ज्या आहेत ते समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी आपल्याला या प्रकरणाची दुसरी बाजू जी आहे ती समोर आलेली आहे आणि या प्रकरणाने एक वेगळंच वळण जे आहे ते घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून जे फिर्यादी आहेत संदीप जामदार यांनीच या एजंटला आधी मारहाण केली होती आणि त्याच्यानंतरच एजंटकडून मारहाण झाल्याचं सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणाच्या चौकशीत आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात, काय महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।